नामदेव महाराजांचा महिमा तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. त्यांचं कार्य, त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही अलौकिक कार्य केलंय त्या अलौकिक कार्याचा परिचय तुम्हाला आम्हाला झाला पाहिजे. म्हणून संत परिसा भागवत महाराज आजच्या अभंगातून नामदेव महाराजांच्या कार्याचा परिचय करून देत आहे. विठाला महाराज समजलं. परिसा भागवत महाराज आजच्या अभंगातून नामदेव महाराजांच्या कार्याचा परिचय करून देत आहे. पण आमचा प्रश्न आहे, नेमका असं काय प्रसंग घडले की परिसा भागवत महाराजांना नामदेव महाराजांचा महिमा गावासा वाटला? असं काय घडलं की परिसा भागवत महाराजांना नामदेव महाराजांची आरती करावीशी वाटली? आणि नामदेव महाराजांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. सोने रुपया ममृतिके समान ही वृत्ती नामदेव महाराजांची असल्यामुळे 18 विश्व दारिद्र्य नामदेव महाराजांच्या घरी होतं. पण ऐका, आता त्याच्याच विरोधात परिसा भागवत महाराज जे होते ते आईसाहेबांचे भक्त होते. रुक्मिणी आईसाहेबांचे भक्त होते. आणि रुक्मिणी आईसाहेबांनी परिसा भागवत महाराजांना एक परीस दिलेला होता. काय दिलेला होता? तुम्ही ऐकताय ना? परीस कशाला म्हणतात? लोखंडाला लोह लागे परिसा अंगी, लोही भूषण झाला जगी, लोही भूषण झाला जगी, लोही भूषण झाला जगी. लोह लागे परिसा अंगी, लोही भूषण झाला जगी, लोही भूषण झाला जगी, लोही भूषण झाला. परीस म्हणायचं आहे का? परीसाचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचं काय होतं? त्याला काय म्हणतात? परीस म्हणतात. मी असं ऐकलंय, जुन्या माणसांच्या तोंडून असं ऐकलंय की म्हटले प्रत्येक माणसाला त्याच्या हातामध्ये 3दा परीस भेटतो. किती वेळा ऐकताय तुम्ही? प्रत्येक माणसाला 3दा परीस भेटतो. मला असं वाटतं माणसाने हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घालण्यापेक्षा लोखंडाच्या अंगठ्या घालाव्या. सोन्याच्या अंगठ्या घालण्यापेक्षा कशाच्या, माझ्याकडे लक्ष द्या, कशाच्या अंगठ्या घालाव्या? लोखंडाच्या. न जाणो आपल्या प्रारब्धाने, आपल्या नशिबाने समजा एखाद्या दिवशी हातात परीस आला आणि अंगठीचं सोनं झालं, समजला हा परीस आहे. काय सांगावं महाराज. आणि सध्या भाव काय चालू? 1 लाखाच्या घरामध्ये सोनं, शुद्ध सोनं 1 लाखाच्या घरामध्ये. आणि ते परिसा भागवत महाराजांना रुक्मिणी आईसाहेबांनी परीस दिलेला होता. एक दिवस झाला असं, आमच्या राजाई साहेब नामदेव महाराजांच्या पत्नी आणि परिसा भागवत महाराजांच्या पत्नी दोघी जणी चंद्रभागेच्या तीरावरती धुणं धुण्याकरता, कपडे धुण्याकरता, धुणं धुण्याकरता दोघी जणी सोबत गेल्या. आता परिसा भागवत महाराजांची पत्नी महाराज पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत नुसती पिवळी धमक. पिवळी धमक म्हणजे सगळ्या अंगावरती सोन्याचे अलंकार, पायातले अलंकार सोन्याचे, अगदी कमरेला काय कंबरपट्टा असतो तो सोन्याचा, नाकातलं सोन्याचं, कानातलं सोन्याचं, डोळ्यातलं डोळ्यात काय असतं की काय, गळ्यातलं सोन्याचं. बरं, गळ्यातले हार वेगळे वेगळे असतात महाराज. राणी हार, अजून कोणता हार? चपला हार, अजून कोणता हार? अहो त्या हारापैकी हा त्यांच्या पुढे हार मानतो, पण त्यांचे हार संपत नाही. विठाला याचे हार होते तिच्या हारापैकी, पण तिचे हार काही संपत नाही. परिसा भागवत महाराजांच्या पत्नीच्या अंगावरती सगळे अलंकार. आणि गंमत अशी झाली, नामदेव महाराजांच्या घरी मात्र 18 विश्व दारिद्र्य. दोघी जणी आणि चंद्रभागेच्या तीरावरती धुणं धुण्या करता आल्या. महिलांची चर्चा चालू झाली. का ग बाई, तुझ्याकडे इतकं संपत्ती, आमच्याकडे 18 विश्व दारिद्र्य, इतकी संपत्ती आली कुठून? त्यावेळी परिसा भागवत महाराजांच्या पत्नीने सांगायला सुरुवात केली. हे बघ, कोणाला सांगणार नसेल तर सांगते. त्यांची भाषा लय भारी असते महाराज. पहिलं वाक्य असतं कोणाला सांगणार नसेल तर सांगते, आणि दुसरं वाक्य असतं तुला म्हणून सांगते. वाक्य काय असतं? तुला म्हणून सांगते. आणि यांचं असं असतं तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते,
आणि साऱ्या गावाला सांगून मोकळी होती. साऱ्या गावाला सांगून मोकळी. म्हटलं तुला म्हणून सांगते, कोणाला सांगणार नसेल तर सांगते. रुक्मिणी आईसाहेबांच्या कृपेने आमच्या ह्यांना आईसाहेबांनी परीस दिलाय आणि त्या परिसाच्या जोराने लोखंडाला त्या परिसाचा स्पर्श केला की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. संपत्तीची आमच्याकडे कमतरता अजिबात नाही. म्हटले चांगलंय बा तुमचं. आमचे हे तर रोज बिना पाकिटाचेच कीर्तन करत बोंबलत फिरतात. कोण? नामदेव महाराज. तुमचं बरं आहे बा, घरच्या घरी परीस लोखंडाला लावलं का सोनं. हे आमचे नारळावरतीच फिरतात. म्हटले आमचं काही खरं नाही. सहज बोलता बोलता दोघी जणी मैत्रिणी होत्या. बोलता बोलता सहज विषय निघाला आणि मग राजाई साहेबांची दया परिसा भागवत महाराजांच्या पत्नीला आली आणि परिसा भागवत महाराजांच्या पत्नीने सांगितले, हे बघ आमच्याकडे परीस आहे, तूही कोणाला सांगू नको, मी कोणाला सांगत नाही. आमच्याकडचा परीस 1 दिवसाकरता तू घेऊन जा आणि 1 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये जितक्या लोखंडाच्या वस्तू असतील त्याचं काय करून घ्या? सोनं करून घ्या. तुमचाही संसार चांगला होईल, तुमचंही कुटुंब सुधारेल, तुमच्याही कुटुंबातलं दारिद्र्य संपेल. म्हटले काही हरकत नाही. परिसा भागवत महाराजांच्या पत्नीने परीस दिला राजाई साहेबांकडे. आता राजाई साहेबांनी तो घरी परीस आणला. अनेक वस्तू लोखंडाच्या असणाऱ्या त्या वस्तू कशाच्या केल्या? सोन्याच्या केल्या आणि काही विकल्या आणि हे सुंदरपैकी वस्त्र सगळ्यांनी विकत घेतले. सुंदरपैकी खऱ्या अर्थाने स्वयंपाक त्या दिवशी केला. नामदेव महाराज मंदिरातून कीर्तन संपलं, राऊळातलं कीर्तन संपलं आणि नामदेव महाराज घरी आले. घरी आल्याबरोबर घरामध्ये झालेला बदल नामदेव महाराजांनी ओळखला. नामदेव महाराज म्हटले आज काय बदल झाला बुवा? इतकं सगळं खऱ्या अर्थाने जिथं खायला 2 वेळचं अन्न मिळत नाही तिथं पंचपक्वान्न समोर आलेले आहे. घरातलं सगळं वातावरण बदलून गेलेलं आहे. राजाई साहेबांना विचारलं नेमकं झालं काय? राजाई साहेबांनी घडलेला प्रसंग सांगितला. म्हटले परिसा भागवत महाराजांच्या पत्नीने मला परीस दिलाय आणि त्या परिसाचा हा सगळा प्रताप आहे. नामदेव महाराज म्हटले परीस दिला? म्हटले हो. कुठं आहे तो परीस? बघू दे बरं. नामदेव महाराजांनी तो परीस राजाई साहेबांकडून मागून घेतला. ऐका, तो परीस आपल्या हातामध्ये नामदेव महाराजांनी घेतला आणि जसे घरून निघाले डायरेक्ट पांडुरंग परमात्म्याच्या समोर. परमात्म्याकडे बघावं, नामदेव महाराजांनी बोलावं, देवा अरे ह्याच्यामध्ये मला अडकवतो काय? अरे आमच्या मनाची वृत्ती कशी आहे? सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. अरे या इहलोकाच्या भोगामध्ये न रममान होणारे आम्ही आणि आम्हाला हे ऐहिक ऐश्वर्य दाखवून भक्तीच्या बदल्यामध्ये आमच्याशी व्यवहार करतो का काय? आम्हाला या संसारामध्ये अडकवतो की काय? या भोगामध्ये आम्हाला अडकवतो की काय? नामदेव महाराज देवाला बोलताय आणि बोलता बोलता नामदेव महाराजांनी तो परीस जसा पकडला तसा चंद्रभागेमध्ये फेकून दिला. करता सगळी वार्ता वाऱ्यासारखी पंढरपुरात पसरली आणि पंढरपुरामध्ये पसरता पसरता परिसा भागवत महाराजांच्या घरी सुद्धा ती वार्ता गेली. परिसा महाराजांची पत्नी धावतच राजाई साहेबांकडे आली. मला बाकी माहित नाही, मी दिलेला परीस मला परत पाहिजे, माझा परीस मला परत पाहिजे. परिसा भागवत महाराजांना समजलं तेही नामदेव महाराजांसोबत भांडण्या करता आले. बरं, पहिला मनातला अहंकार होतात, नामदेव महाराजांच्या विषयी थोडासा कुठेतरी मनामध्ये द्वेष, अंतकरणामध्ये भेदबुद्धी, विषमता नामदेव महाराजांच्या विषयी होती. आणि आता ओघानेच आलं की नाही? आता नामदेव महाराज सापडले की नाही? आता कात्रीत सापडले की नाही? म्हटलं आता मागचं सगळंच काढून घेऊ. आणि मग परिसा भागवत महाराजांनी बोलायला सुरुवात केली. तुम्हाला जर घेता सांभाळता येत नाही तर कशाला आमच्याकडून परीस घेता? आमचा परीस आम्हाला परत पाहिजे, बाकी आम्हाला काही माहित नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं काय पाहिजे? परीसच पाहिजे ना? म्हटले हो, आमचा परीस आम्हाला पाहिजे. नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या डोहामध्ये उडी मारली. ऐका, नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या डोहात उडी मारली आणि अशी मुठभर चंद्रभागेच्या वाळवंटातले, त्या चंद्रभागेच्या डोहातले मुठभर खडे नामदेव महाराजांनी वरती आणले आणि परिसा भागवत महाराजांच्या पुढे तो हात केला आणि सांगितलं ह्याच्यातला तुझा कोणता परीस उचलून घे. परिसा भागवत महाराज बघतच राहील, ह्याच्यातला कोणता आहे म्हणजे? ह्याच्यातला तुझा कोणता आहे ओळखून घे म्हणजे? हातामध्ये जितके खडे ते सगळे काय असले पाहिजे? परीसच असले पाहिजे. परिसा भागवत महाराजांनी लोखंडाच्या वस्तू आणायच्या, त्याच्यातला एक खडा उचलायचा, लोखंडाला स्पर्श करायचा, त्याचं काय व्हायचं? सोनं व्हायचं. दुसरा खडा घ्यायचा, लोखंडाला स्पर्श करायचा, त्याचं काय व्हायचं? सोनं व्हायचं.
नामदेव महाराजांच्या हाताला ज्या खड्याचा स्पर्श झाला ना महाराज, त्या खड्याचं रूपांतर कशामध्ये होत होतं? परिसामध्ये होत होतं. हा नामदेव महाराजांचा महिमा परिसा भागवतांना कळाला आणि मग परिसा भागवत सांगतात, अरे हा नामदेव महाराजांचा महिमा, याची प्रचिती मी स्वतः घेतली. प्रत्यक्ष प्रचिती वाळवंटी परिसा केला. प्रत्यक्ष प्रचिती वाळवंटी परिसा केला. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परिसा केला. हरपली विषमता भेद बुद्धी निरसली. 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 जय जयाची भक्तराया दिवलगना. जय जयाची भक्तराया दिवलगना माया. जय जयाची भक्तराया दिवलगना माया. जय जयाची भक्तराया दिवलगना माया. प्रत्यक्ष प्रचिती वाळवंटी परिसा केला. हरपली विषमता भेद बुद्धी निरसली. प्रत्यक्ष परिसा भागवत नामदेव महाराजांची आरती का करताय? कारण नामदेव महाराजांचा महिमा, नामदेव महाराजांच्या ठिकाणी असलेला अलौकिकत्व परिसा भागवत महाराज सांगतात, याची प्रचिती मी स्वतः घेतली. प्रत्यक्ष प्रचिती वाळवंटे परिस केला. काय नामदेव महाराजांचा महिमा? ज्या खड्याला नामदेव महाराजांनी हात लावावा त्या खड्याचं रूपांतर परिसामध्ये होतंय. हा नामदेव महाराजांचा महिमा आहे. आणि परिसा भागवत महाराज सांगतात की हे सगळं समजल्यामुळे खऱ्या अर्थाने माझ्या मनात नामदेव महाराजांच्या विषयी असणारी विषमता, नामदेव महाराजांच्या विषयी असणारी भेद बुद्धी संपली. एक लक्षात घ्या, एखादा माणूस जर आपल्या जीवनामध्ये, याचा आवाज वाढवा, थोडा वाढवा आवाज. एखादा मनुष्य जर आपल्या जीवनामध्ये, मॉनिटरचं वाढवा. काय होतं, एखादा माणूस आपल्या जीवनाशी आपल्याशी जोडला गेला ना, तर तो माणूस आपल्याशी जोडत असताना त्याचा आपल्याला काय अनुभव आलाय, त्या अनुभवावरनं आपण त्याच्याशी संबंध ठेवले पाहिजे. पण बऱ्याचदा होतं असं की आपण दुसऱ्याचं ऐकतो. बरं, सध्या समाजात झालं असं, हे कानफुके लोक जास्त जन्माला आले. कानफुके कळतं ना तुम्हाला? कानफुके कानफुके लोक लय जन्माला. म्हणजे कसे, त्या कानफुके लोकांचं असं आहे, समजा तुमचं नामचं जर चांगलं जमत असलं ना, तुमच्या जवळ माझ्याविषयी काहीतरी सांगणार, नाही तर मग माझ्याजवळ तुमच्याविषयी काहीतरी सांगणार. ह्याच्यामुळे काय होतं, भांडणं तयार होतात. ह्याच्यामुळे एकमेकाविषयी मनामध्ये द्वेष मत्सर तयार होतो. माझं प्रामाणिक मत आहे, समोरच्या माणसाविषयी मत बनवत असताना आपल्याला त्याची अनुभूती कशी आहे, आपल्याशी तो कसा वागलाय, आपण स्वतः प्रत्यक्षात अनुभव घ्यावा आणि मग त्याच्याविषयी बोलावं. विठाला पण आपण जर दुसऱ्याचं कोणाचं तरी ऐकून, कोणाच्या तरी वरती जर विश्वास ठेवून, कोणाचं तरी काहीतरी ऐकून, मग जर त्या माणसाविषयी जर आपण आपलं मत बनवत असेल तर ते मात्र कसं आहे, चुकीचं आहे. आमचे गुरुजी सांगत असतात, ते एका मुंगीला साखर खायला दिली. काय खायला दिली? साखर. तर मुंगीला विचारलं, साखर कशी लागली? साखर कशी लागायला पाहिजे? तुमच्याकडे कशी खायला लागते? डायबिटीज वाल्यांना अजिबात विचारू नका मला. साखर कशी असते? गोड असते. त्या मुंगीला विचारलं, बाई तुला साखर कशी लागली? तिने सांगितलं, मला साखर खारट लागली. कशी लागली? खारट. ते म्हटलं, असं शक्यच नाही. साखर कशी आहे? साखर कशी आहे?
गोड आहे. आणि तुला कशी काय खारट लागते? नंतर निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की त्या मुंगीने आपल्या दाढीमध्ये मिठाचा कडा ठेवलेला होता. काय ठेवलेलं होतं ऐकताय ना तुम्ही? काय ठेवलेलं होतं? मिठाचा खडा ठेवलेला. आता मला सांगा, त्या मुंगीने जर आपल्या दाढीमध्ये मिठाचा खडा ठेवला असेल तर तुम्ही तिला किती साखर खाऊ घातली तर तिला ती कशी लागणार आहे? खारटच लागणार. तसं आपल्या समोर काही माणसं किती चांगले वागू द्या, पण त्यांच्याविषयी असणारा मिठाचा खडा आपण जोपर्यंत अगोदर बाहेर काढत नाही तोपर्यंत त्यांची गोडी आपल्याला कळणार नाही. विठाला दुसऱ्याविषयी मत बनवत असताना तुमचा अनुभव काय, तुमची अनुभूती काय, त्याचा विचार केला पाहिजे. परिसा भागवत महाराज नामदेव महाराजांच्या संदर्भाने जे बोलतात ते दुसऱ्याचं ऐकून नाही बोलत. परिसा भागवत महाराजांचे शब्द काय? प्रत्यक्ष प्रचिती वाळवंटे परिस केला. नामदेव महाराज सांगतात, परिसा भागवत महाराज सांगतात की नामदेव महाराजांचा मला प्रत्यक्षात अनुभव आला. त्यांची अनुभूती प्रत्यक्षात आली. काय अनुभूती आली? नामदेव महाराजांच्या स्पर्शाने दगडाचा काय झाला? परीस झाला. मग काऊ महाराज, नामदेव महाराजांच्या हातून दगडाचा परीस झाला म्हणून तुम्ही त्यांची आरती करताय का? म्हणून तुम्ही त्यांचा महिमा गाताय का? परिसा भागवत महाराज सांगतात, त्यांच्या हाताने दगडाचा परीस होतो म्हणून मी त्यांचा महिमा गात नाही. हा चमत्कार त्यांनी केला म्हणून त्यांचा महिमा गात नाही. आपला वारकरी संप्रदाय, आपली वारकरी परंपरा ही चमत्काराला महत्व देणारी परंपरा आपली नाही. आपली परंपरा चमत्काराला महत्व देते का नाही? चमत्काराला जर महत्व देणारी परंपरा असती तर मग ज्ञानोबरायांनी रेडा घेऊन ज्ञानोबरा गाव फिरले असते. चला 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 संध्याकाळी कार्यक्रम आहे. कशाचा? रेडा बोलण्याचा कार्यक्रम. करा 10,000 रुपये गोळा. चला संध्याकाळी भिंत चालणार आपल्या गावामध्ये, करा 50-50 रुपये गोळा. अहो वारकरी मंडळी जर चमत्कार करणारी असती, चमत्काराला प्राधान्य देणारे असते तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात चमत्कारच केले असते ना. ज्ञानोबरांनी त्यांच्या आयुष्यात चमत्कार केले नाही. नामदेव महाराजांनी त्यांच्या आयुष्यात चमत्कार केले नाही. केले असतील त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. भिंती चालवली कशा करता? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. त्याच्या करता कशा करता ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, रेड्यामुखी वेद बोलविला. कशा करता? गर्भद्विजांचा हरविला. अहो तो प्रसंग तसा होता. म्हणून काय संप्रदायातली मंडळी चमत्काराला महत्व देते का? नाही. मग काहो, त्यांच्या हाताने सोन्याचा परीस, दगडाचा परीस होतो म्हणून तुम्ही त्यांचा महिमा गाता, म्हणून तुम्ही त्यांची आरती गाता का? नाही. नामदेव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार केला. कोणता चमत्कार केला? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. जन्मता पांडुरंगे जन्मता पांडुरंगे जन्मता पांडुरंगे शतकोटी अभंग प्रमाण कवित्व रचिले शतकोटी अभंग प्रमाण कवित्व रचिले शतकोटी अभंग प्रमाण कवित्व रचिले जय जयाची भक्त जय जयाची भक्त
वरिसा भागवत महाराज अहो नामदेव महाराजांच्या स्पर्शाने दगडाचा परीस होतो म्हणून तुम्ही आरती करताय का? त्यांनी चमत्कार केला म्हणून तुम्ही आरती करताय का? परिसा भागवत महाराज सांगतात ह्याच्या करता मी त्यांची आरती करत नाही. मग त्यांचा महिमा काय? नामदेव परिसा भागवत महाराज नामदेव महाराजांचा महिमा गाताना त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता आहे तर परिसा भागवत महाराज सांगतात जन्मता पांडुरंग जिव्हेवरी लिहिले. आपल्याकडे मुलाचा जन्म झाल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी रात्रभर आपण दिवा लावून ठेवतो. लावता की नाही तुमच्याकडे? हा नाही काहीतरी म्हणा तुमच्या वेळी दिवा हिजला होता. दिवा हिजल्यासारखे करू नका तुम्ही. आपल्याकडे 5वीच्या दिवशी रात्रभर काय करतात? दिवा लावतात. कशा करता दिवा लावतात? असं म्हणतात की त्या दिवशी सटवी येते. सटवी नावाची देवता येते आणि त्या माणसाच्या सगळं प्रारब्ध काय असेल त्याचं आयुष्य भूत भविष्य वर्तमान लिहिण्याचं काम कोण करते? सटवी करत असते. परिसा भागवत महाराज नामदेव महाराजांचं वर्णन करत असताना असं करतात की खऱ्या अर्थाने सटवी मातेने परिसा भागवत महाराजांचं नशीब लिहित असताना त्यांच्या जिभेवरती कोणाचं नाव लिहिलंय? पांडुरंगाचं नाव लिहिलंय. म्हणून नामदेव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पांडुरंगाचं भजन सोडून दुसरं काहीच केलं नाही. मुखामध्ये सदा सर्व काळ काय केलंय? पांडुरंगाचंच भजन नामदेव महाराजांनी केलं. आणखी काय केलं? शतकोटी अभंग प्रमाण कवित्व रचिले. नामदेव महाराजांच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. महाराज नामदेव महाराजांनी किती अभंग लिहिले? 1 नाही 2 नाही 1000 नाही लाख नाही. किती अभंग लिहिले? शतकोटी 100 कोटी अभंग लिहिण्याचं काम नामदेव महाराजांनी आपल्या आयुष्यात केलंय. विठाला काय काव्य आहे महाराज नामदेव महाराजांचं, काय अभंग आहे नामदेव महाराजांचे. मी सांगू तुम्हाला या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाङ्मयामध्ये या सांस्कृतिक वाङ्मयाला अभंग देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नामदेव महाराजांनी केलंय. वारकरी संप्रदायाला महाराष्ट्राच्या साहित्यिक वाङ्मयाला ओवी देण्याचं काम जसं ज्ञानोबरायांनी केलं, महाराष्ट्राच्या साहित्यिक वाङ्मयाला आर्या देण्याचं काम जसं मोरोपंतांनी केलं, तसं महाराष्ट्राच्या साहित्यिक वाङ्मयाला अभंग देण्याचं काम नामदेव महाराजांनी केलंय. काय उपकार आहे महाराज नामदेव महाराजांचे. आपल्या वारकरी परंपरेमध्ये सगळ्यात जास्त अभंग कोणाचे? नामदेव महाराजांचे. मी सांगू तुम्हाला या वारकरी परंपरेमध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिले आत्मचरित्रकार जर कोण असतील तर ते नामदेव महाराज आहे. महाराष्ट्राच्या साहित्याच्या इतिहासामध्ये पहिले संत चरित्रकार कोण जर असतील तर ते नामदेव महाराज आहे. मी थोडंसं अजून पुढे सांगतो. महाराष्ट्रातल्या वाङ्मयामध्ये सांस्कृतिक वाङ्मयामध्ये पहिले इतिहासकार जर कोण असतील तर ते सुद्धा नामदेव महाराजाचे आहे. विठाला काय नामदेव महाराजांची उपकार आहे महाराज आपल्यावरती. उद्या सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आहे. अहो सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा जर आम्हाला साजरा करायचा असेल, सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन करायचं असेल तर अभंग कोणाचे घ्यावे लागतात? ऐकताय तुम्ही सगळे? कोणाचे अभंग घ्यावे लागतात? नामदेव महाराजांचे. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा सांगायचा अभंग कोणाचे? निवृत्तीनाथ दादांचा समाधी सोहळा सांगायचा अभंग कोणाचे? अहो जर नामदेव महाराजच नसते तर आम्ही या संतांचे समाधी सोहळे कसे जगाला सांगू शकलो असतो महाराज. हे नामदेव महाराजांचे किती मोठे उपकार आहे आपल्यावरती. विठाला चला संतांचे समाधी प्रकरण द्या सोडून, चला पुढे. रामनवमी साजरी करायची आम्हाला. रामनवमी साजरी करत असताना राम जन्माचं आख्यान आम्हाला सांगायचं अभंग कोणाचे घ्यावे लागतात? ऐकताय तुम्ही सगळे? अहो गोकुळाष्टमी साजरी करायची आहे, भगवान परमात्म्याच्या जन्माचं चरित्र सांगायचं अभंग कोणाचे घ्यावे लागतात? महाशिवरात्रीची कथा सांगायची अभंग कोणाचे घ्यावे लागतात? अहो नामदेव महाराजच जर नसते तर आम्ही कीर्तनात अभंग कुणाचे घेतले असते. हे नामदेव महाराजांच्या आपल्यावरती असणारे सगळ्यात मोठे उपकार आहे. नामदेव महाराजांनी काय दिलं महाराज? नामदेव महाराजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाङ्मयाला
अभंग नावाचा प्रकार दिला. किती अभंग लिहिले? शतकोटी अभंग प्रमाण कवित्व रचिले. तोही प्रसंग एक मोठा विलक्षण आहे. वाळवंटामध्ये एक दिवस सगळी संत मांदियाळी बसलेली होती आणि चर्चा चालू झाली. अहो ते त्रेतायुगामध्ये वाल्ह्याकुळी नावाचा एक भक्त होऊन गेला, वाटमाऱ्या करणारा. आणि वाटमाऱ्या करणारा वाल्ह्याकुळी. नंतर वाल्मिक ऋषी झाला. आणि नुसता वाल्मिक ऋषी झाला नाही तर चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. अहो वाटमाऱ्या करणारा तो वाल्ह्याकुळी नंतर वाल्मिक ऋषी झाला आणि 100 कोटी श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं रामचरित्र त्यांनी लिहिलं. देवाला सुद्धा म्हणावं लागलं, बोलीला वाल्मिक तैसेची करीना, बोलीला वाल्मिक तैसेची करीना, बोलीला वाल्मिक तैसेची करीना, बोलीला वाल्मिक तैसेची करीना, बोलीला विना नामा म्हणे, बोलीला विना नामा म्हणे, बोलीला विना नामा म्हणे. सगळ्या संतांची चर्चा चालली. अहो तो वाट मार्या आणि वाल्ह्याकुळी 100 कोटी श्लोकामध्ये परमात्म्याचं रामचरित्र लिहिलं. नामदेव महाराजांच्या कानावर हे शब्द पडले. ऐका, नामदेव महाराज जसे वाळवंटातून उठले, धावत पळत पांडुरंग परमात्म्याच्या समोर आले आणि परमात्म्याच्या समोर हात जोडून नामदेव महाराज बोलू लागले, वृथा म्या आयुष्य गमविले. नामदेव महाराज सांगतात, अरे तो कोळी वाटमाऱ्या करणारा देवा, 100 कोटी श्लोकामध्ये तुझं रामायण लिहिलं आणि मी तुझा इतका लढीवाळ भक्त म्हणून घेणारा, अखंड जयाला देवाचा सांगात, अरे कायम तू माझ्या संगतीमध्ये राहतो, माझ्यासोबत खेळतो, बोलतो, माझ्यासोबत जेवतो. इतक्या दिवस मी तुझ्या संगतीमध्ये असून सुद्धा तुझ्या गुणाचं वर्णन करणारा एक अभंग मी लिहू शकलो नाही. माझं जीवन, माझं आयुष्य सगळं व्यर्थ गेलं. पण आई देवा, आता मात्र मी जागा झालोय. जसं त्या वाल्मिक ऋषीने 100 कोटी श्लोकामध्ये तुझं रामायण लिहिलं ना, तसं हा नामदेव त्याच्या आयुष्यामध्ये 100 कोटी अभंग लिहिण्याचा पण आज तुझ्या समोरच करतोय. आणि नामदेव महाराजांनी शपथ घेतली. नामदेव महाराजांनी शपथ घेतल्यानंतर देवाने बोलायला सुरुवात केली, अरे नामदेवा काय केलं? हे 100 कोटी अभंग लिहिणं इतकं सोपं आहे का? तर वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. अरे 10,000 वर्षाचं आयुष्य त्या काळामध्ये होतं, आता तितकं आयुष्य आहे का? नाही. हे कसं काय शक्य होईल? नामदेव महाराज म्हटले, देवा मला बाकी काही माहीत नाही. नामा म्हणे केशी राजा आणि केला नेम चालवी माझा. म्हटले, ऐक देवा, मी ही जी प्रतिज्ञा केली ना, ही तुझ्या बळावर केली. मला माहिती तू माझा पाठीराख आहे. तुमच्याच जीवावरती आम्ही सगळी प्रतिज्ञा, हा जो पण केलाय मी देवा तुझ्याच जीवावरती केला. आता ही प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेण्याचं काम सुद्धा कुणाचं आहे? तुझं आहे. मग काय केलं देवाने? देवाने सांगितलं शारदा मातेला, शारदेशी सांगे भीमा तिरी हरी, बैसावे जिव्हेवरी नाम याचा, बैसावे जिव्हेवरी नाम याचा, बैसावे जिव्हेवरी नाम याचा, बैसावे जिव्हेवरी नाम याचा, शारदेशी सांगे भीमा तिरी हरी, देवाने शारदा मातेला आज्ञा केली. सांगितलं बैसावे जिव्हेवरी नामयाचा. शारदा मातेला सांगितलं, जा तुम्ही नामदेव महाराजांच्या जिवेवरती बसा. म्हणजे नामदेव महाराजांच्या मुखातून पटपट अभंग बाहेर पडतील. आणि ऐका, नुसते नामदेव महाराज अभंग लिहायला बसले नाही, तर नामदेव महाराजांचं 14 जणांचं कुटुंब आणि 15व्या असणाऱ्या जणाबाई महाराजांच्या सहित सगळा परिवार अभंग लिहायला बसला. बरं, अभंग सांगण्याचं काम नामदेव महाराजांचं. बर, वर जिभेवरती बसलेलं कोण? शारदा माता. आणि लिहिण्याचं काम कोणी केलं माहितीये? साक्षात भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांच्या अभंग लिहिण्याचं काम केलं. त्या शारदा मातेने देवाला विचारलं, म्हटले देवा, मी आतापर्यंत तुझे खूप भक्त पाहिले, आतापर्यंत खूप भक्त पाहिले देवा, पण
आतापर्यंत मग तुम्हाला असं कधीच सांगितलं नाही की या भक्ताच्या जीवेवरती जाऊन बसा म्हणजे अभंग बाहेर पडतील. त्या भक्त आतापर्यंत मला आणि कोणत्याच भक्ताच्या संदर्भाने असं काही तू केलेलं मला दिसत नाही. पण नामदेव महाराजांच्या संदर्भाने इतकी दया तुमच्या अंतःकरणात का? स्वतः मला तुम्ही आदेश देताय, स्वतः तुम्ही अभंग लिहायला बसताय. नेमकं नामदेव महाराजाशी काय विशेष आहे? काय नेमकं इतकं प्रेम नामदेव महाराजांच्या विषयी तुमच्या मनात आहे? देवाच्या मुखातले शब्द फार गोड आहे का? देवाने शारदा मातेला सांगितलं, अरे नामदेव महाराजांच्या संदर्भाने काय इतकं प्रेम माझ्या मनात आहे? का मी स्वतः अभंग लिहितोय? का तुला नामदेवाच्या जीवेवरती बसायला लावले? त्याचं कारण आहे, नामदेव महाराजांनी ही जी प्रतिज्ञा केली माझ्या बळावरती केली. आणि नामदेवाला माझ्याशिवाय कोण आहे? तयाला मजवीन कोण आय, तयाला मजवीन कोण आहे, तयाला मजवीन कोण आहे, तयाला मजवीन कोण आहे. लाडक लडिवाळ नामा माझे काने, लाडक लडिवाळ नामा माझे काने, लाडक लडिवाळ नामा माझे काने, लाडक लडिवाळ नामा माझे काने. तयाला मजवीन कोण आय, तयाला मजवीन कोण आहे, तयाला मजवीन कोण आहे, तयाला मजवीन कोण आहे, कोण आहे. काय शब्द आहे महाराज देवाच्या मुखातले? हे शब्द देवाच्या मुखातले बरं स्वतः देवाने सांगावं. लाडके लडिवाळ नामा माझे ताने, तयाला मजवीन कोण आहे. ऐका, आपण देवाच्या पुढे जातो, देवाच्या पुढे हात जोडतो आणि संकट आलं, सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी सगळ्या नातेवाईकांनी त्या संकटाच्या वेळी आपल्याकडून पाठ फिरवली की मग आपण मंदिरात जातो, देवाच्या पुढे हात जोडतो आणि देवाला म्हणतो, देवा आता तुझ्याशिवाय मला कोण या संकटातून वाचवणार आहे. सगळ्या जगाने पाठ फिरवली की मग आपण देवाच्या पुढे जातो आणि देवाला म्हणतो तुझ्याशिवाय मला कोण आहे. पण कधीतरी देवाने म्हणावं माझ्याशिवाय ह्याला कोण आहे. देवाने कधीतरी म्हणावं ना कोण आहे माझ्याशिवाय ह्याला. नामदेव महाराजांच्या बाबतीत देवाची तीच भावना होती. महाराज तयाला मजवीन कोण आहे, अरे कोण आहे माझा नामदेव? शारदा मातेला देवाने बोलावं, नामदेवाने पण केला माझ्या जीवावरती केला आणि माझ्याशिवाय कोण आहे त्याचा संकल्प सिद्धीला नेण्याची जबाबदारी कोणावरती? माझ्यावरी आहे. माझ्याशिवाय त्याला कोणी नाही. आणि म्हणून देवाने अभंग लिहिण्याचं काम करावं. स्वतः देवाने अभंग लिहावे. महाराज काय नामदेव महाराजांचं जीवन होतं. महाराज या जगाच्या पाठीवर अनेक भक्त झाले, अनेक भक्त होतील, पण नामदेव रायांसारखे भक्त होणार नाही. इथून मागे झाले नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. काय भक्ती होती महाराज नामदेव महाराजांची. अहो नामदेव महाराजांनी देवाच्या करता नैवेद्य घेऊन जावा, देवाने नामदेव महाराजांच्या हातून नैवेद्य ग्रहण करावा. नामदेव महाराजांनी देवा करता दूध घेऊन जावं, देवाने नामदेव महाराजांच्या हातून दूध ग्रहण करावं. सांगू पुढे जाऊन, एक दिवस महाराज नामदेव महाराजांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. दारिद्र्याचा प्रकार असा, राहण्याकरता चांगलं घर नव्हतं. कोपी बांधून नामदेव महाराज राहत होते. सोसाट्याचा वारा आला, जोराचा पाऊस आला, नामदेव महाराजांची कोपी उडून गेली. वरचं जे पाचाट वगैरे होतं ना सगळं उडून गेलं. नामदेव महाराजांचं चरित्र असं सांगतं की नामदेव महाराजांची ती कुटिया, ते वरचं पाचाट शेकारण्याचं काम कोणी केलं? माझ्या भगवान परमात्म्याने केलं. महाराज काय नामदेव महाराजांनी भक्ती केली असावी, काय नामदेव महाराजांनी भजन केलं असावं. देवाने स्वतः म्हणावं तयाला मजवीन कोण आहे. नामदेव महाराजांच्या लग्नाचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. अहो लग्नाचा प्रसंग सुद्धा असाच आहे. नामदेव महाराजांचं लग्न जमवण्याचं काम कोणी केलं माहितीये तुम्हाला? कोणी केलं? नामदेव महाराजांचं लग्न जमवण्याचं काम स्वतः देवाने केलंय. विठाला 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 विठाला. आम्ही
सांगतो पाय एखादी पोरगी बाबा लोक सुद्धा पाहायला तर कुठं पाहतील ते अशी गंमत आहे. अहो देवाने नामदेव महाराज काय जीवन असेल महाराज नामदेव महाराज अलौकिक चरित्र आहे महाराज. कधीतरी नामदेव महाराजांच्या चरित्राचा अध्ययन आपण केलं पाहिजे. नामदेव महाराजांना देवाने म्हणावं तयाला मजविन कोण आहे आणि 100 कोटी अभंग माझ्या नामदेव महाराजांनी केले. किती मोठी क्रांती केली महाराज. आज एक अभंग जगामध्ये अन्य संप्रदाय रोज नवीन संप्रदाय उदयाला येत आहे महाराज. मी एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं वाक्य सांगतो तुम्हाला. रोज नवीन संप्रदाय जगात उदयाला येतात. रोज नवनवीन संप्रदाय उदयाला आलेले संप्रदाय संपतात. कशाच्या जोरावर? पैशाच्या जोरावर. कशाच्या जोरावर? संप्रदाय चमत्काराच्या जोरावर. पण ऐका पैशाच्या जोरावर चमत्काराच्या जोरावर आलेले संप्रदाय जास्त काळ टिकत नाही. तत्वज्ञानाच्या जोरावर 700 वर्ष जो संप्रदाय टिकून आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. अन्य संप्रदायवाले अहो तुम्ही एक अभंग द्या तुम्ही. माझ्या ज्ञानोबरायांनी 9000च्या वरती ओव्या संप्रदायाला ज्ञानेश्वरीचं रूपण. तुम्ही एक ओवी द्या. नामदेव महाराजांनी 100 कोटी अभंग दिले. तुम्ही एक अभंग एक अभंग. आजकालचे कवी सुद्धा लय भारी महाराज. मी माझ्या शेताच्या बांधावरती उभा होतो. बघता बघता सूर्योदय झाला. बघता बघता सूर्य डोक्यावर आला. बघता बघता सूर्याचा अस्त झाला. कवितेचा आणि कवीचा दोघांचा अस्त झाला. आजकालच्या कविता. नामदेव महाराजांनी काय अभंग लिहिले काय ताकदीचे अभंग. 100 कोटी अभंग प्रमाण कवित्व रचिले आणि अशी अलौकिक क्रांती नामदेव महाराजांनी केल्यामुळे नामदेव महाराजांची मी आरती करतो. अभंगाचं दुसरं चरण. जय जयाजी भक्त राया जीवन जय जयाजी भक्त राया जीवन जय जयाजी भक्त राया जय जयाजी भक्त राया जीवन गणामया आरती ओवाळीता चित्त पालटे काया 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 महाराज
जन्मता पांडुरंग जिव्हेवरी लिहिले शतकोटी अभंग प्रमाण कवित्व रचिले जय जयाजी भक्तराया जीवलग नामया आरती ओवाळिता चित्त पालटे काया. नामदेव महाराजांची आरती आपण म्हणतो की नाही, हे गादी कोणाची? नारदाची. बोलता बोलता आपण सहज बोलतो, गादी कोणाची? नारदाची. म्हणतो की नाही, गादी कोणाची? नारदाची. आपण सहज बोलता बोलता बोलतो. मी थोडंसं पुढे जाऊन सांगतो, ही गादी नारदाची नाही, ही गादी कोणाची माहिती? ही गादी नामदेव महाराजांची. का नामदेव महाराजांची? कारण नारदांना त्या दक्षाने शाप दिलेला आहे. काय शाप दिलेला आहे? एका ठिकाणी उभं राहायचं नाही, काही ठराविक मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही एका ठिकाणी थांबू शकत नाही. हा शाप दक्षांनी कोणाला दिलेला आहे? नारद मुनी. मग आता ऐका, जे नारद मुनी काही ठराविक वेळेशिवाय एका ठिकाणी थांबू शकत नाही, ते नारद मुनी 2 तास उभं राहून कीर्तन करू शकता का? बरं, नारद मुनी असे असतात महाराज, ते एका ठिकाणी थांबतच नाही. नारद 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 एका ठिकाणी थांबतच नाही. ते येणार, खिशात हात घालणार, पुडी काढणार, पुडी सोडून देणार, आणि पुडी सोडली की तिथून असे गावगाव भरपूर नारद आहे. विठाला नारदांना शाप आहे, ते एका ठिकाणी थांबू शकत नाही. ही गादी कोणाची आहे? नामदेव महाराजांची. आणि काय नामदेव महाराजांचं अलौकिक कीर्तन आहे महाराज. चंद्रभागा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. हा नामदेव कीर्तन करी जनी म्हणे दान देवा बोला अभंग, जनी म्हणे नामदेवा बोला अभंग, ज्ञानदेवा बोला अभंग, नामदेवा बोला नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन देवनाचे पांडुरंग, देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन कीर्तन करी. काय अलौकिक कीर्तन नामदेव महाराजांचं. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, कीर्तनात कोणी नाचावं? साक्षात जगाच्या मालकाने. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होते, आमच्या कीर्तनात बसलेले झोपी जातात. बसलेले झोपी जातात. काय अलौकिक कीर्तन असेल महाराज. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचं काम कोणी करावं? ज्ञानोबरायांनी करावं, देवाने नाचावं. काय अलौकिक कीर्तन असेल ते. वारकरी संप्रदायाला कीर्तन देण्याचं काम कुणी केलं? नामदेव महाराजांनी केलं. वारकरी संप्रदायाला अभंग देण्याचं काम कुणी केलं? नामदेव महाराजांनी केलं. नामदेव महाराजांच्या जीवनातलं अलौकिकत्व सांगू तुम्हाला, ऐका. आपल्या या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पेशव्यांच्या काळामध्ये सत्तेच्या जोरावर आटके पार झेंडा फडकवला. फडकवला की नाही? महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी, आपल्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी सत्तेच्या जोरावर, तलवारीच्या जोरावर आटके पार झेंडा फडकवला. पण ऐका, स्वतःची सत्ता नसताना, सत्तेचं पाठबळ नसताना, त्याच्याही काही शेकडो वर्ष अगोदर नामदेव महाराजांनी भक्तीच्या जोरावर भागवत धर्माची पताका पंजाबापर्यंत फडकवली. हे नामदेव महाराजांच्या जीवनातली कीर्ती. काय अलौकिक कार्य महाराज. आज जा पंजाबमध्ये, तुम्ही पंजाबमध्ये गुमान नावाचे ठिकाण आहे. आता पाठीमागे सदानंद मोरे हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांनी तिथं साहित्य संमेलन घेतलं. कुठं? पंजाबमध्ये, घुमानमध्ये. ऐका, शीख लोकांचा सगळ्यात पवित्र धर्मग्रंथ आहे, त्याचं नाव आहे गुरुग्रंथ साहिब. काय नाव आहे? गुरुग्रंथ साहिब. अहो, शीख लोकांचा सगळ्यात पवित्र असणारा धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिब. त्या गुरुग्रंथ साहिब नावाच्या ग्रंथामध्ये आमच्या नामदेव महाराजांचे अभंग, नामदेवजी की वाणी म्हणून त्यांच्या धर्मग्रंथामध्ये प्रसिद्ध आहे. हे नामदेव महाराजांची किती अलौकिक कार्य आहे महाराज त्यांच्या जीवनातलं. शीख लोकांना विचारा नामदेव महाराजांचं महत्व काय. अहो, आपल्या नामदेव महाराजांनी सगळ्या जातीतले लोक एकत्र आणले. आपण ज्ञानोबरायांना त्याचं श्रेय काही नव्हतं ना, काही दळणवळणाची व्यवस्था नसते. माझं सांगतो मी, लोकांना सांगत नाही. मला 5, 50, 100 किलोमीटर पर्यंत कार्यक्रमाला जायचं म्हटलं तरी जीवावर येतं मला.
अक्षरशः माझं सांगतो 5-50 किलोमीटरच्या पुढे कार्यक्रमाला जात नाही. का जात नाही? कंटाळा येतो. बरे आपले आपले पोरं आहे, आपल्या आपल्या जागेवरती 5-50 तास 2 तासात फिरून कीर्तन करून जागेवरती पोहोचायचं. लांब जास्त फिरायचं नाही. म्हणजे मी विचार करतो कधी कधी, जर आपण एखादं कीर्तन केलं, लांबचा प्रवास केला, तर आपल्याला इतका थकवा जाणवतो. नामदेव महाराजांनी पंजाब आपल्यापासून 2000 किलोमीटर दूर आहे. किती किलोमीटर? 2000 किलोमीटर दूरवरती जाऊन तिथली भाषा शिकून त्याही भागामध्ये भागवत धर्म आरती ओवाळीता चित्त पालटे काया, आरती ओवाळीता चित्त पालटे काया. जय जयाजी भक्त जयाजी भक्त जेवलं नामया. अखंड हिंदुस्थान आल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी देवाच्या पुढे उभं राहावं आणि देवाच्या चरणाजवळ जागा मागून घ्यावी. नामदेव महाराज आणि त्यांच्या कुटुंबातले 14 जण, अशा 14 जणांनी नामदेव महाराज, आज आपण पंढरपूरला गेल्यानंतर देवाच्या दर्शनाला जात असताना समोर महाद्वारामध्ये जी पायरी आहे, त्या पायरीचं नाव काय? नामदेव पायरी. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई,